ब्रेन ट्यूमरवर आता नाकाद्वारे स्प्रे करून जो आहे तो नॅनो पार्टिकल्स डोक्यापर्यंत पाठवून मेंदूपर्यंत पाठवून जो आहे तो ब्रेन ट्यूमरचा जो आहे उपचार केला जाऊ शकतो अशा पद्धतीचं जे संशोधन आहे ते नागपूर विद्यापीठाच्या फार्मसी विभागानं केलेलं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत त्या विभागाच्या मॅडमसुद्धा आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। विना मॅडम, नेमका काय रिसर्च होता विद्यार्थ्यांनी केलेला आणि कशा पद्धतीनं तुम्हाला हे यश मिळालं? ह्या नोज टू ब्रेन ड्रग डिलिव्हरीवर मी 2013 पासून काम सुरू आहे माझं। आणि नाकाद्वारे आपण जे औषध देऊ शकतो मेंदूपर्यंत पोहोचेल अशा ह्याच्यात हे नॅनो पार्टिक्युलेट सिस्टीम डेव्हलप केलेली आहे। आणि दोन नैसर्गिक घटक लेंटिनान आणि जे आपल्या मशरूममध्ये मिळतं आणि दुसरा घटक म्हणजे थायमोक्विनोन जो काळे जिरे ज्याला आपण म्हणतो, हे नैसर्गिक घटक वापरून आपण नॅनो पार्टिक्युलेट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम डेव्हलप केली आहे की ज्याला आपण फॉर्म्युलेशन म्हणू एक। आणि ते ब्रेन ट्यूमरच्या सेल्सपर्यंत कसं पोहोचेल याच्यासाठी हे संशोधन मेनली केलेलं आहे। आणि याचे आपण स्टडीज ॲनिमल्समध्ये केलेले आहेत मेनली, आणि त्या ॲनिमल्समध्ये आम्ही क्वांटिफाय केलेलं आहे आणि खूप छान रिझल्ट्स याचे मिळालेले आहेत आपल्याला। ही संकल्पना कशी सुचली, कशा पद्धतीने याच्यावर काम करण्यात आलं? कारण गेले अनेक वर्षांपासून तुम्ही यावर काम करत होता, नोझलद्वारे आपण करू शकतो, हे कसं काय सुचलं? पूर्वीचा इतिहास बघता नस्य चिकित्सा पद्धती आपली प्राचीन लोक म्हणजे उपयोगात आणत होते। तीच पद्धती आपण ह्या अँटी कॅन्सर ड्रग्स डिलिव्हर करण्याकरता आपण वापरू शकू का, हे थोडंसं याच्यावर विचार केला। आणि हा एक मार्ग आहे, मेंदूपर्यंत जर आपल्याला काही पोहोचवायचं असेल तर या मार्गाद्वारे आपण पोहोचू शकतो। त्याच्या काही प्रॉपर्टीज असतात त्या ड्रग्सच्या जर प्रॉपर्टीज असतील तर आपण निश्चितच त्याला डिलिव्हर करू शकतो। आणि याच्यामध्ये नाकाद्वारे जेव्हा आपण देतो तर ते मेंदूपर्यंत कसं पोहोचलं आणि त्याचा मार्ग कुठला, याला आपण ऑल्फॅक्टरी पाथवे म्हणतो किंवा ट्रायजेमिनल न्यूरोनल पाथवे म्हणतो, याद्वारे ते मेंदूपर्यंत पोहोचतं। आणि आपण समाजासाठी काही थोडंफार जरी कॉन्ट्रीब्यूट करू शकलो आपल्या रिसर्चच्या माध्यमातून, हा हेतू मुळात घेऊन पुढे सरकलो आम्ही। कुठेतरी यापूर्वी जे ब्रेन ट्यूमरवर आपण उपचार करत होतो त्यासाठी जी पद्धती वापरल्या जात होती किमो किंवा अशासारख्या वेगवेगळ्या पद्धतीवर, त्यामुळे शरीराच्या पूर्णच अवयवावर त्याचा गंभीर परिणाम होतो। या सगळ्या स्प्रेमुळे नेमका कशा पद्धतीने फायदा होणार आहे, थेट ब्रेनपर्यंत कसं औषध पोहोचतं? निश्चितच त्याचे आपण जे किमोथेरपी म्हणू किंवा रेडिओथेरपी म्हणू, याचे जे साईड इफेक्ट्स आहे ते भरपूर साईड इफेक्ट्स आहे। आणि जर आपण फक्त टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम थ्रू जर आपण औषधी देऊ शकलो पेशंट्सला, तर त्या भागापर्यंतच या औषधांचा पुरवठा होणार, दुसरीकडे नॉर्मल सेल्सपर्यंत त्याला देऊ नये। हे आपण पूर्णपणे याची काळजी जर घेतली तर त्याचे होणारे साईड इफेक्ट्स पण आपण कमी करू शकू। यामध्ये किती जे पॉसिबिलिटीज तुम्ही शोधून काढलेल्या त्यामध्ये किती प्रमाणात जो आहे लवकरात लवकर उपचार होऊ शकतो त्या ब्रेन ट्यूमरवर? कुठल्या त्याच्यात केमिकल्स आहे किंवा ड्रग्स आहे ज्यामुळे तो ठराविक ठिकाणी जाईल तिथंच उपचार करेल आणि इतर ब्रेनला कुठं काही होणार? आम्ही सेल लाईन स्टडीज केलेल्या आहेत, त्या सेल लाईनद्वारे सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे की त्याची एफिशियन्सी, या ड्रग डिलिव्हरी सिस्टीमची एफिशियन्सी आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जे नॉर्मल सेल्स अफेक्ट होतात, शरीरातल्या इतर अवयवसुद्धा अफेक्ट होतात, ते होऊ न देणे हाच या ड्रग डिलिव्हरी सिस्टीम किंवा फॉर्म्युलेशनचा उद्देश होता। आणि आम्ही क्वांटिफाय केलेलं आहे, ॲनिमल ब्रेन क्रश करून त्याचं क्वांटिफिकेशन पण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ड्रग पोहोचतो आहे ब्रेनपर्यंत आणि तो त्याचे जे इफेक्ट्स आहे तो निश्चितच दाखवतो आहे। यामध्ये तुमचा जो स्टुडंट होता त्याने सुद्धा महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे, कशा पद्धतीची भूमिका? निश्चितच माझा जो विद्यार्थी आहे डॉक्टर सागर त्रिवेदी, याला DST इन्स्पायरची फेलोशिप मिळाली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं। आणि त्याला पण ब्रेन ट्यूमरवर करायची इच्छा होती, त्याला ब्रेन ट्यूमरवर काम करण्याची इच्छा आणि मला नोज टू ब्रेन ड्रग डिलिव्हरीवर 2013 पासून जे माझं काम सुरू आहे, ह्या दोघांचं आम्ही ब्लेंडिंग केलं आणि त्या पद्धतीने आम्ही अँटी कॅन्सर मॉलिक्यूल, जे नैसर्गिक घटक मी यापूर्वी जे सांगितले लेंटिनान आणि थायमोक्विनोन, आपल्याला कसे डिलिव्हर करता येतील, ह्या दोघांचं ब्लेंड करून आम्ही पुढे सरकलो। आणि जवळपास 3 ते 4 वर्ष काम केल्यानंतर याच्यात आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळालेले आहेत आणि त्याच्यावरच पेटंट मिळालेले आहेत आम्हाला।
ॲनिमल ट्रायल झालेलं आहे, पण ह्युमन ट्रायल कधीपर्यंत होऊ शकते किंवा काय प्रक्रिया पुढची असणार आहे जेणेकरून हे औषध जे आहे ते बाजारात येईल आणि रुग्णांना त्याचा हे रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी याला पहिले क्लिनिकल ट्रायल्स करावे लागतील आणि त्या क्लिनिकल ट्रायल्स करता ह्युमन इथिकल कमिटी आम्हाला परमिशन घ्यावी लागेल, आमचा प्रोटोकॉल मंजूर करून घ्यावा लागेल आणि मार्केटमध्ये येईपर्यंत हा पिरियड जरी आम्ही सांगू शकलो नाही तरी आमचं संशोधनात्मक रिसर्च म्हणून आम्ही याला आत्तापर्यंत घेतलेलं आहे आणि पुढे आम्ही काही इंडस्ट्रीज किंवा जर आम्हाला परमिशन मिळाली ह्युमन इथिकल कमिटीची आणि अप्रोच करून तर निश्चितच त्याचा उपयोग जो आहे तो पेशंट्सला होईल भविष्यात अशी मी आशा व्यक्त करते. कुठेतरी या सगळ्याला प्रक्रिया बरीच लांब आहे, पण यासाठी आणखी काय प्रयत्न आहे, कोणाची मदत तुम्हाला घ्यावी लागणार आहे का, काय तांत्रिक अडचण येऊ शकते किंवा सरकारकडे किंवा विद्यापीठाच्या माध्यमातून काही प्रस्ताव वगैरे पाठवला जाणार आहे? याच्यावर विचार करणं सुरू आहे. क्लिनिकल ट्रायल हा जो आहे आस्पेक्ट याच्यावर विचार सुरू आहे सर. अजूनपर्यंत क्लिनिकल ट्रायल करता आम्ही प्रोसीड केलेलं नाही, पण जे रिझल्ट्स आम्हाला ॲनिमल्समध्ये मिळाले निश्चितच ते आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. खरं तर महत्त्वाचं संशोधन जे आहे ते नागपूर विद्यापीठाच्या म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या फार्मसी विभागानं केलेलं आहे, कारण ज्या पद्धतीने ब्रेन ट्यूमरवर यापूर्वी उपचार व्हायचे त्यासाठी शस्त्रक्रिया वगैरेपर्यंत तो उपचार जात होता आणि पूर्ण शरीरावर त्याचे परिणाम होत होते. मात्र आता नोझल स्प्रेच्या साध्याने सुद्धा हा उपचार होऊ शकतो आणि त्याचे चांगले रिझल्ट जे आहे ते ॲनिमल ट्रायलमध्ये समोर आलेले आहे. मात्र आता याला पेटंट मिळालं असलं तरी ह्युमन ट्रायल होणे बाकी आहे आणि ह्युमन ट्रायल झाल्यानंतर हे औषध कशा पद्धतीने बनेल आणि बाजारात येईल याची आता सगळ्यांना प्रतीक्षा असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.